दप्तर दिरंगाई, प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि डीबीटी पोर्टलच्या तांत्रिक त्रुटीमुळे गरीब गरजूंची आर्थिक कुचंबणा होतीये। गेल्या 8 महिन्यांपासून थकीत असलेलं संजय गांधी निराधार योजनेचं आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचं अनुदान मिळावं अशी मागणी इचलकरंजी शहर काँग्रेसनं केली आहे। या मागणीसाठी पुरवठा कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांचं अनुदान 8 महिन्यांपासून थकीत आहे। गोरगरीब लाभार्थी वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे मारतात, पण अधिकारी त्यांना अरेरावीची उडवाउडवीची उत्तरं देतात। डीबीटीद्वारे थेट अनुदान खात्यावर जमा होतं, त्यासाठी नोंदणी करताना OTP येतो, त्याची लिंक 2 महिने बंद आहे। परिणामी अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत। या मुद्द्यावरून आज इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं शहर पुरवठा कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली। स्थानिक आमदार खासदारांना गोरगरिबांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं सांगून थकीत अनुदान तातडीनं मिळावं अशी मागणी केली। त्याबाबतचं निवेदन पुरवठा अधिकाऱ्यांना देऊन थकीत अनुदान आणि शिधापत्रिकेवरील धान्य वेळेवर मिळालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। या आंदोलनात अजित मिणेकर, राजन मुठाणे, हरुण खलिफा, सुदाम साळुंखे, शेखर पाटील, युवराज शिंगाडे, डॉ. विलास खिलारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।